परमेश्वराला अशक्य काय आहे? परमेश्वर सर्व शक्य करणारा देव आहे. आता तुम्ही एवढ्या एवढ्या मोठ्या टेस्टमध्ये बघत आहात, ज्यांना डॉक्टरने किंवा सायन्सला सांगितलेलं ते मरणार आहे, पण परमेश्वर त्यांना जिवंत केलं. हालेलुया. पण जिवंत साक्षी म्हणून देव सर्व गोष्टी साध्य करतोय, अशक्य काय नाही देवा. मग आम्ही देवाला कसं प्रसन्न करावं की देव आमचा ऐकावं? जोपर्यंत आम्ही त्याला प्रसन्न करत नाही तोपर्यंत तो आमचं काय ऐकत, आम्ही त्याचं ऐकेल तर तो आमचं ऐकेल. हालेलुया. मग देवाला आज माझ्याकडनं काय हवं? देवाच्या मनावर मी राज्य कसं करेन? देवाचं मन मी कसं जिंकेन? त्याची इच्छा कसं मी जाणेन? आज हे आपण शिकायचं आहे. हालेलुया. हालेलुया. एका ठिकाणी वचन काय म्हणतं बघा, आपण वचनाकडे जाऊया. वचन म्हणतं प्रेषितांचे कृत्य 13 अध्याय त्यातील प्रेषित 13-22 कोणीतरी वाचा. परमेश्वर काय म्हणतात बघा, प्रेषित 13 अध्याय 22 वचन. नंतर त्यांनी त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला. दावीद उभा केला. आणि त्यांच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, बघा त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले, परमेश्वरानं हे म्हटलं. कुणाविषयी? दावीद. एक दावीद कोण होता हे प्रथम मी सांगतो. एक मेंढर राखणारा मेंढपाळ होता. तरुण होता, कवळा होता, म्हणजे ज्याला ताकद नाही, दिसायला सुंदर होता, पण त्याची उंची जरा ठेंगणी होती, म्हणजे एवढं पण ठेंगणी नव्हे, पण लहान वयाचा असल्या कारणाने तेवढी त्याची उंची होती. हा मेंढर राखणारा व्यक्ती होता आणि परमेश्वरची दृष्टी त्याच्याकडे पडली. त्यावेळेला एक त्या इस्रायलमध्ये एक शौल म्हणणारा राजा होता. त्या राजानं परमेश्वराशी बंडखोरपणा केला, फितुरी केली. देवाचं त्यानं ऐकलं नाही आणि आपल्या लोभापाळी देवाची त्यानं आज्ञा तोडली. आणि ज्यावेळेला त्यानं आज्ञा तोडली त्यावेळेला तो देवाच्या मनातनं उतरला. कोण? शौल म्हणणारा राजा. हालेलुया. शौल राजा मनातनं उतरला आणि देव त्याला जे काही सांगत होता त्या राजाला, तो राजा ऐकत नव्हता, शौल म्हणणार. तो परमेश्वरने काय केलं, त्या राजाला झुगारून दिलं, त्या पदावरनं त्याला काढलं आणि देवानं मेंढर राखणारा जो मेंढपाळ होता, ज्याचं नाव दावीद आहे, त्याला परमेश्वराने निवडलं. आणि आपल्या सेवक शमूएल म्हणणारा एक सेवक होता, त्याला म्हटलं तू जा आणि त्याला अभिषेक कर, त्याच्यावर जाऊन तू प्रार्थना कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये, हा आता मेंढर राखत आहे, पण येणाऱ्या दिवसामध्ये ह्यो या देशाचा राजा बनेल. देव ठरवतो कुणाला उंच करायचं आणि कुणाला खाली ठेवायचं. आम्ही काय करतो? आम्ही सन्मानासाठी धावतो, आम्हाला कुणीतरी स्तुती करावी, आम्ही उंच व्हावं, आम्ही आमची प्रतिष्ठा मिळवतो, पण ते घडत नाही. बायबल म्हणतो तुझी स्तुती करणारे तुझे होत नसावे, दुसऱ्याचं होत असावं. हालेलुया. लोकांनी आपली स्तुती करावी आणि हे परमेश्वर घडवून आणतो. आज बघा, आई आपल्या लेकरांची स्तुती करते, आई वडील असेल आपल्या मुलांची स्तुती करतात. माझ्या मुलासारखा कुणीही नाही, कसा माझं पोरग लय चांगला आहे, माझं पोरग असं वागतं, माझं पोरग आधीन देतलाय, म्हणजे आणि दुसऱ्याच्या पोराला ती नावं ठेवतात. हालेलुया. मग ही स्तुती लोकांनी द्यावी आणि हे परमेश्वर घडवून आणत असतो. दावीदाला परमेश्वर बोललं, त्याच्या घरामध्ये दावीदाला किंमत नव्हती. घरातल्याच्या दृष्टीनं दावीद एक ओंगर होता, त्याला कुणीही किंमत देत नव्हती. जर कुठला कार्यक्रम असेल तर दावीदाला बोलवत नव्हती, त्याला मेंढर द्यायचे म्हणजे जा मेंढर राख जा म्हणायचे. त्याला घरामध्ये सन्मान नव्हता, त्याचा घरामध्ये कुणी आदर करत नव्हती. आज कित्येकाचं जीवन असं असतं, घरामध्ये किंमत नसते. हालेलुया. तर ज्या वेळेला दावीदाला परमेश्वर निवडता, स्वतः देव त्याचा सन्मान करतात. देवापासून त्याला सन्मान मिळायला लागतो. हालेलुया. म्हणून दावीदाला परमेश्वर म्हणतात, प्रतिज्ञा घेऊन परमेश्वर म्हणतात. काय म्हणतात बघा परमेश्वर? इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. हालेलुया. इशायाचा पुत्र म्हणजे त्याच्या वडिलाचं नाव इशाया होतं. त्याचा पुत्र हा दावीद
मला माझ्या मनासारखा मिळाला. हालेलुया. कुठे जागा दिली परमेश्वराने? कुठे जागा दिली? मनामध्ये, त्याच्या मनामध्ये. दावीद कुठं राज्य करायला? परमेश्वरच्या मनावर. हालेलुया. पहिला कुठं राज्य केलं ते ना? परमेश्वरच्या मनावर. आणि नंतर राज्य त्यानं या सृष्टीवर, या जगावर, या त्या देशावर केलं. हालेलुया. हालेलुया. म्हणून बायबल काय म्हणतात? परमेश्वर स्वतः म्हणतात की दावीद हा जो मुलगा आहे तो माझ्या मनासारखा मला मिळाला. कसं त्यानं देवाचं मन जिंकलं? आम्ही कसं देवाचं मन जिंकेल? हालेलुया. आवाज क्लिअर आलाय? क्लिअर आलाय ना आवाज? मी देवाचं मन जिंकणं गरजेचं आहे. मग देवाला काय आवडतं की त्याचं मन आम्ही जिंकू शकतो? जर मुलं आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागायला लागतात, तर आई वडिलांच्या मनाप्रमाणे ती मुलं राहायला लागतात, तर आई वडील त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्याला काय पाहिजे त्या वस्तू त्याला ते द्यायला लागतात. हालेलुया. मग आम्ही जर परमेश्वराला संतुष्ट करेल, परमेश्वराला जर प्रसन्न करेल, तर परमेश्वर आमच्या इच्छा पूर्ण करणार नाही काय? आम्हाला सहाय्य करणार नाही काय? हालेलुया. हालेलुया. आणि दावीदाचं लक्ष कुठं होतं? आपल्या घरातल्या लोकांना खुश करण्यामध्ये नव्हता तो. कारण घरातल्या लोकांच्या कितीही अधीन राहिलं, आई वडिलांच्या अधीन राहिलं, तो सगळ्यात धाकटा होता. त्याचे थोरले भाऊ होते, 7 जण त्याला भावंड होते. आणि ती भावंडापैकी 3 जण एका मिलिटरी मध्ये भरती होती, म्हणजे सैन्यामध्ये भरती होती. हालेलुया. ती शिपाई होती, सैनिक होती. आणि जे बघा, आता तुमच्या घरामध्ये कोण काम करत नसला, पैसे कमवत नसला, त्याला किंमत असते काय? आणि चांगल्या सरकारी पोस्टवर असतो ते, त्याचा किती आदर असतो का? हालेलुया. हालेलुया. त्याचा घरातच नव्हे, समाजामध्ये, संसारामध्ये त्याचा लोक आदर करतो. हालेलुया. हे जग पैशाकडे बघून लोकांचा आदर करते, पण परमेश्वर मनाकडे बघून आदर करतो. म्हणून प्रभू काय म्हणतो? मी तुझं मुख बघत नाही, मी तुझं हृदय पारखणारा देव आहे. मी तुझं अंतःकरण बघतोय आणि त्याप्रमाणे तुझ्यावर मी प्रसन्न होतो. हालेलुया. आणि तर वचन काय सांगतं बघा, परमेश्वर म्हणता हा माझ्या मनासारखा मिळालेला आहे. हा तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. हालेलुया. या जगामध्ये देवाची इच्छा पूर्ण करणारा एक व्यक्ती देवाला हवा. हालेलुया. आज सगळेजण आपल्या इच्छा सांगतात. आज जर बघा परमेश्वरची तू उपस्थिती आहे, जसं अंध्यावरती मेला, एका अंधाया व्यक्तीला परमेश्वरी म्हणलं, तुझी काय इच्छा आहे की मी तुझ्यासाठी करावं? आज देवानं तुम्हा सगळ्यांना म्हणलं, इथं तुमची काय काय इच्छा आहे, मी तुमच्यासाठी काय करावं? तुम्ही काय काय सांगणार? काय सांगणार आहात? कारण माणसाची इच्छा लय मोठी आहे. एक झाली की एक आहे, एक झाली की एक आहे. अपेक्षा मोठी आहेत मनुष्याच्या. कोण म्हणे मला सायकल पाहिजे, सायकल नंतर म्हणे मला 2 व्हीलर पाहिजे, 2 व्हीलर नंतर म्हणे मला 4 व्हीलर पाहिजे, 4 व्हीलर नंतर म्हणे मला घर पाहिजे, मला बंगला पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. हालेलुया. सगळ्यांच्या इच्छा जर पूर्ण करायला गेले परमेश्वर, तर मनुष्य खरंच देवाला आठवण ठेवेल काय? कारण स्तोत्रकर्ता हा दावीद असा म्हणतो, तू मला, नीतिसूत्रकार पण म्हणतो, तू मला इतकंही देऊ नकोस की मी तुला विसरून जाव, आणि कमी पण देऊ नकोस की मी तुला नाव ठेवावं. मला रोजची भाकर. हालेलुया. जेवढे पुरेसे तेवढं मला तू. हालेलुया. आज माणसाला बघा, ज्यानं आयुष्यात 10,000 बघडले, त्याला 1,00,000 मिळालं, त्याच्या डोक्यामध्ये किती कल्पना तयार होतात, किती विचार येतात. 10,000चा दर महिन्याला तो 10,000 कमवणारा व्यक्ती, त्याला अचानक महिन्याला 1,00,000 रुपये कुणीतरी दिलं, काय करतो? या लाखाचं मी हे करेन, ते करेन, असं करेन, ती वस्तू आणेन, थोडा बँक बॅलन्स राखेन, थोडं गुंतवणूक करेन, पोरांना हे आणेन, घरामध्ये ते नाही ते करेन. हालेलुया. आणि 10,000 असले, ते 10,000ची अपेक्षा कशी असते?
म्हणजे जेवढं त्यांना प्राप्त होतं तेवढे त्यांचे विचार मोठे व्हायला. समजाले कसं काय? 10,000 मिळालं, 10,000 रुपये त्याला मिळालं तर ते 10,000 रुपयाचे विचार करतो. आणि 1,00,000 रुपये मिळालं त्याप्रमाणे लाखभराचा विचार करतो. हालेलुया, हालेलुया. मग परमेश्वर म्हणतात मी तुला राजा बनवणार. मग विचार चालू कर. तो आता मेंढर राखणार होता, मेंढपाळ होता, ते त्याप्रमाणे तुझं विचार होता. म्हणून त्यानं मेंढर राखत असताना एक स्तोत्र लिहिलं. ते स्तोत्र म्हणजे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय होणं पडणार. त्यानं त्या पद्धतीचं लिहिला. आणि ज्या वेळेला राजा झाला, राजपदावर गेला, तर त्यानं त्या पद्धतीचा विचार लिहिला. तुम्ही खेड्या गावात राहता त्यावेळेला तुमचे विचार असे असतात. शहरामध्ये जावा, त्या लोकांच्यात राहा, तुमचे विचार सगळे चेंज झालेले असतात. हालेलुया. मग मला समजत नाही, जर मी जगामध्ये राहतो, जगातले विचार माझ्यात येऊ शकतात, मग परमेश्वराच्या सानिध्यात राहिल्यावर मला परमेश्वराचा विचार काय यायला लागत नाही. म्हणून इथं प्रभू म्हणतात तुम्ही माझ्या इच्छेकडे ध्यान देत नाही, तुम्ही सगळेजण आपल्या इच्छा सांगण्याकडे ध्यान देतात. सगळ्यांना समजाली. आणि प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी. हालेलुया, हालेलुया. त्या आंधळ्यावरती मेला डोळ्याची गरज होती. त्यानं म्हणला, तो भीक मागत होता रोडवर बसून. आणि येशू जाताना त्यानं ऐकला की येशू इथून चाललेले आहेत, येरूच्या नगरापासून वाटेवरनं चाललेले आहेत. तो ओरडतो, येशू येशू दाविदाचे पुत्र हो, माझ्यावर दया करा. प्रभू येशू त्याला बोलवतात, जवळ थांबतात, त्याच्यासाठी बोलवतात आणि म्हणतात मी तुझ्यासाठी काय करावं ही तुझी इच्छा आहे. त्यावेळी तो भीक मागत होता. त्यानं म्हणायला पाहिजे होता भीक मागून कंटाळा आलाय, मोठा बँक बॅलन्स दे, एक चांगलं घर द्या. कारण त्याच्या लोकांनी, त्याच्या नातलगांनी त्याला धिक्कारलेलं होतं, कारण तो आंधळा होता. तिची कोण उसाबर करत. आणि त्याचं रोजचं काम म्हणजे काय होतं माहित आहे? भीक माग, भीक माग. आणि भिकारीची किंमत कशी असते हो? त्याला कोण सन्मान देतो का? त्याला घरामध्ये सन्मान असेल का? लोकांच्या मध्ये त्याला सन्मान असेल का? आता तुमच्यासोबत कुठला तर भिकारी आला, एक व्यक्ती, तर तुम्ही त्याला सन्मानानं बोलाल काय? आरतुरीची भाषा बोलणार. पण येशू सर्व समर्थ परमेश्वर त्या व्यक्तीसाठी थांबले. विचार करण्याची गोष्ट. कुठल्या श्रीमंतासाठी थांबले नाही, कुठल्या धनवान व्यक्तीसाठी थांबले नाही. जो हृदयानं हाका मारा लागला त्याच्यासाठी परमेश्वर थांबले. अंतःकरणानं हाका मारणं गरजेचं आहे, मुखाने नव्हे. कारण अंतःकरण अनेक विचारात भरत आणि प्रभू दया कर, प्रभू दया, कारण विचार वेगळंच आहे त्या डोक्यात. हालेलुया. ज्या वेळेला प्रभूने त्याला जवळ बोलवलं, तो जवळ गेला प्रभूच्या. प्रभू म्हणतात तुझ्यासाठी मी काय करावं? लगेच तो म्हणतो प्रभू मी आंधळा आहे, मला डोळे द्या. तिथं ऑपरेशन केलं नाही, त्याला काही गोळ्या दिल्या नाही. स्वतः प्रभूनं म्हटलं तुला या क्षणाला तुझ्या विश्वासाप्रमाणे, बघा तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला डोळे प्राप्त हो. लगेच जो आंधळा होता त्याला दिसायला. हालेलुया. आणि दिसल्या दिसल्या तो वाट बदलला नाही. पहिला घराकडे गेला नाही, लोकांच्यात गेला नाही, तो कुठे गेला? मग येशूच्या पाठीमागे गेला. आज आमचं काय होतं? चमत्कार भरपूर होता, पण आम्ही देवापासून लांब जातो. चमत्कार यासाठी देव करतो की तुम्ही त्याच्या मार्गात चालावं. साक्ष यासाठी घडवतो की तुम्ही त्याला अनुसरावं म्हणून, कारण तो जिवंत परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. तो तुम्हामध्ये वस्ती करतो. तो दगडात राहत नाही, तो लाकडात राहत नाही, तो फोटो मध्ये राहत नाही, तो वचनात राहतो. आणि वचन ज्या व्यक्तीमध्ये येतं त्या व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे. आणि ज्याच्यामध्ये परमेश्वर येतो त्याचं जीवन सगळं बदलून टाकतो. डॉक्टरने जरी गॅरंटी दिली असेल ती मरणार आहे, तर परमेश्वर म्हणतो मी सांगतो तुझं भविष्य देणारा मी आहे, तू आणखीन जगणार. हालेलुया. म्हणून प्रभू काय म्हणतात? दावीद हा माझ्या मनासारखा मिळाला. तो मनासारखा मिळाला म्हणून त्याच्या वंशावळीमध्ये येशूला जन्माला लागला, दावीदाच्या कुळामध्ये. हालेलुया. मग दावीदानं मन कसं जिंकलं देवाचं? आम्ही अजून का जिंकत नाही परमेश्वराचं मन?
कारण आम्ही अजून सुद्धा या जगातल्या गोष्टीकडे लक्ष लावतो. बघा, ज्या मनुष्याला पाप प्रिय आहे, मी काय म्हणतोय, पाप प्रिय आहे, तो देवाला कवाच संतुष्ट करू शकत नाही. जो व्यक्ती पवित्र जीवन जगायला लागलेला आहे तो देवाला जास्त प्रसन्न करतो. हालेलुया. मग आम्ही पाप म्हणजे काय करतो? आम्ही व्यसन करतो, आम्ही तंबाखू खातो, आम्ही दारू पितो, आम्ही शिव्या शाप देतो, आम्ही भांडणे करतो, निंदा करतो, चाळी करतो, चुगली करतो. आम्ही देवाच्या विरुद्ध जे जे आहे ते सगळं आम्ही करायला लागतो. एकेकांना श्राप देतो, शिव्या देतो. हे देवाला मुळीच आवडत नाही. हालेलुया. देवाला भांडणं सुद्धा आवडत नाही. आणि आम्ही जे त्याला आवडत नाही त्या गोष्टी करतो आणि आम्ही प्रार्थना सुद्धा करायला बघतो, मग आम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. एका ठिकाणी परमेश्वरचं वचन सांगतं, तुम्ही प्रार्थना न करता नुसतं त्याला आरोळी करा तर ते उतरून येईल, तो तुमच्या समीप येतो. पण तुम्ही त्याला प्रसन्न करणं गरजेचं आहे. दाविदासारखं त्याच्या मनावर तुम्ही राज्य करणं गरजेचं आहे. हालेलुया. समजा आता तुम्ही आपल्या मार्गात आहे, रोडनं चाललाय, रोडनं जाणारा व्यक्ती प्रार्थना करू शकत नाही, डोळे जागू शकत नाही, त्याचं ध्यान फक्त दुसऱ्या मार्गावर असतं, लक्ष केंद्रित असतं, त्याचं चित्त काय देवाकडे लागू शकत नाही. आणि अचानक ट्रक आलाय त्याच्या समोर आणि त्याला उडवणार, ट्रक उडवणार. त्याला येशू जरी म्हणला किंवा नाही जरी म्हणला आणि तो जर देवाशी प्रामाणिक असेल, देवाच्या आज्ञा पाळत असेल, देवाच्या इच्छेप्रमाणे जगत असेल, मनाप्रमाणे राहत असेल, तुम्हाला सांगतो ऑटोमॅटिक देवदूत त्याला झेलतात. जरी गाडी त्याच्या दिशेने आली, ट्रक आला, तरी परमेश्वर त्या ट्रकाला वळवून टाकतो आणि त्याच्या जीवाचं रक्षण करतो. प्रार्थना न करता, बघा बायबल वाचा पुन्हा पुन्हा. शमशोन, मी काय म्हणत, शमशोन, त्याच्यावर सिंह झडप मारायला आला. अचानक सिंह आला, तो जंगलाच्या मार्गातून जात होता आणि तो देवाने त्याला निवडलेलं होतं, देवाचा आत्मा त्याच्यावर होता. अचानक सिंह आला, जसं करडू फाडावं तसं त्यानं सिंहाला फाडलं. करडू म्हणजे कोकरू. हालेलुया. सिंहाला त्यानं फाडला आणि हे सगळं परमेश्वरच्या ताकदीत. तो म्हणला परमेश्वरानं मला वाचवलं. मला सांगा, सिंहाला कोणी पाडू शकेल का इथं हाताने? हालेलुया. आणि दानिएल म्हणणारा जो देवाचा सेवक होता, त्याला भुकेल्या सिंहाच्या गुहेत टाकलं. तिथं शास्त्र वाचा, त्यानं काही प्रार्थना केली नाही, त्यानं काही आराधना केली नाही, तरी सुद्धा देवानं दूध पाठवला आणि भुकेल्या सिंहाची तोंड बंद करून टाकली. हे असते देवाचं मन जिंकणाऱ्या व्यक्तीचं जीवन. तुम्ही कुठेही जावा, देव तुम्हाला एक क्षण सुद्धा सोडत नाही. तुम्ही जरी झोपला तरी देव तुमचं रक्षण करतो, कारण तो कदापि डुलकी घेत नाही, कदापि झोपत नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो की त्याची नजर 24 तास आणि सातत्याने तुमच्यावर आहे. 24 तास तुमचं बसणं, तुमचं उठणं, तुमचं चालणं, तुमचं निजणं हे तो पाहत असतो. सातत्याने परमेश्वर तुमच्या सानिध्यात आहे. पण चुकतो कुठं आपण? आज आपण ते बघायचं आहे. दावीद कसं देवाला प्रसन्न केलं. हालेलुया. इथं आपण एक टॉपिक टाकूया. बघा, परमेश्वराचं मन जिंकलं. दावीदानं काय केलं? परमेश्वराचं मन जिंकलं. हालेलुया. म्हणून प्रभू काय म्हणतात? दावीद माझ्या मनासारखा नाही, मनावर राज्य नाही. देवाच्या मनात होता. हालेलुया. आज तुमच्या मनात कोण आहे? परमेश्वरचं वचन आहे, परमेश्वर आहे का लोक आहे? सांगा. ज्यांच्या ज्यांच्या मनात ज्यांना असं केलं, हिनं असं केलं, ती तशी करत्या, हे डोक्यात आणि मनात आहे, ते कदापि देवाला आपल्या हृदयात जागा देत. पहिला तिने आपलं हृदय द्वेष मुक्त करणं गरजेचं आहे. प्रभू म्हणतो तू क्षमा कर, म्हणजे तुला काय होईल? क्षमा मिळेल. हालेलुया. हालेलुया. ध्यान द्या. हालेलुया.
क्षमा कर म्हणजे तुला काय होईल? क्षमा आहे. मनातला द्वेष एकमेकाविषयीचा काढला पाहिजे. बायबल म्हणतो वैरी जरी असला तुमचा तरी त्याला क्षमा करायला शिका. सोड घेणं हे देवाच्या हातात आहे. तुम्हाला कोणी शिव्या दिला असेल, तुम्हाला कोणी श्राप दिला असेल, तुमच्याशी कोणी वैर धरला असेल, तरी आपल्या मनातून काय करा? त्यांना क्षमा करा. त्या लोकांचे विचार आपल्या हृदयामध्ये ठेवू नका. हालेलुया. टॉपिक लिहा, परमेश्वराचं मन जिंकणं. अनेक लिहा. दुसरा पॉइंट, परमेश्वराच्या मनावर राज्य करणं. पहिलं काय म्हटलं मी? मन जिंकलं आम्ही. त्यानं मला पारखलं आणि जसं त्याला हवंय तसं मी राहिलो, त्याचं मन मी जिंकलो. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही देवाविरुद्ध कुरकुर करतोय, देवाला दोष लावतोय, देवाची निंदा करतोय, तर आम्ही कदाचित त्याचं मन जिंकू शकत नाही. आणि एवढं लक्षात ठेवा, मी जर त्याच्या मनावर राज्य केलो, दाविदानं त्याच्या मनावर राज्य केलं, म्हणून दावीद जे मागत होता देव त्याला पुरवत होता. तुम्ही जर त्याच्या मनावर राज्य करा तर तुम्ही जे काही त्याच्याकडे मागाल ते तुम्हाला सर्व गोष्टी पुरवठा करणार. हालेलुया. आज कित्येक लोक म्हणतात आम्ही एवढ्या वर्ष प्रार्थना करतोय, एवढं उपवास धरतोय, एवढं चर्चला जातोय, चर्चला देणगी देतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, सेवकांना घरात नाही बोलवतोय, 10 सेवक माझ्या रोज घरात आहे. हालेलुया. पण देव आमचा प्रश्न का सोडवणार? हालेलुया. म्हणून हा टॉपिक आहे की प्रथम देवाचं मन जिंकायला शिका, देवाच्या मनावर राज्य करायला शिका. हालेलुया. हालेलुया. म्हणजे देव तुमच्या इच्छा पुन्हा. तिसरं बघा, परमेश्वराचं सखोल मन व इच्छा जाणून. परमेश्वराचं सखोल मन आणि बाबा वही पेन घेऊन यायची येतात. हालेलुया. आता सातत्यानं मला प्रार्थना करायला लावतात, वचन ऐकणं फार गरजेचं, रिपीट होणं गरजेचं. हालेलुया. जे नवीन आहे त्यांच्यासाठी नाही, जे जुने आहेत त्यांच्यासाठी हे म्हणजे सांगणं वयापी. नवीन आहे त्यांना अजून काही ज्ञान नसेल. हालेलुया. हालेलुया. ज्याला देव हवाय, एक देवाची उपस्थिती हवाय, देवासंगती जगायचं आहे त्याला, म्हणून ती वही पेन घेणं गरजेचं आहे. कारण वचन जिवंत आहे, आत्मा आणि जीवन आहे. हालेलुया. हे लिहित तुमच्या माइंड मध्ये, तुमच्या हृदयामध्ये ते लिहायला लागतं. त्यामुळे तुम्ही सजीव व्हायला लागताय. निगेटिव्हिटी तुमच्या ती जायला लागते आणि पॉझिटिव्ह तुमचे विचार यायला लागतात. हालेलुया. 3 पॉइंट सांगितले. 3 पॉइंट सांगा बघू. पहिली गोष्ट, परमेश्वराचं मन जिंकणे. हा. परमेश्वराच्या मनावर राज्य करणे. परमेश्वराच्या मनावर राज्य करणं. हा. परमेश्वराचे सखोल मन आणि इच्छा जाणणे. परमेश्वराचं सखोल मन व इच्छा जाणे. हालेलुया. हालेलुया. आता दावीद देवाला का प्रिय होता? दाविदामध्ये कुठलं सद्गुण होतं की परमेश्वर डायरेक्ट त्याला मनावर राज्य करायला नाही? म्हणून दाविदानं जास्तीत जास्त स्तोत्र वाचा. दाविदानं लिहिलं देवाला काय आवडतं, देवानं आपलं सखोल मन त्याला प्रगट केलेलं आहे. गुप्त गहन गोष्टी तो म्हणतो देवाला काय आवडतं? मनुष्याचं पश्चातापी हृदय देवाला आवडतं. अज्ञांतकरण तो तुच्छ मानणार नाही. हा खरा यज्ञ म्हणजे काय? देवाचा पश्चातापी हृदय. आणि पश्चातापीच हृदयातनं एक आत्मिकता आणि खरेपण निर्माण व्हायला लागतं. सत्यता आणि आत्मिकता निर्माण व्हायला लागतं. हालेलुया. जर सर्वांनी तुम्ही पाप केला असाल तर त्याच्या सानिध्यामध्ये येता तर सगळ्या पापांची तुम्ही क्षमा मागायला शिका. हे परमेश्वरा, मी हे पाप केलेलं आहे, मी बोलण्यात पाप केलेलं आहे, मी पाहण्यात पाप केलेलं आहे, मी ऐकण्यात पाप केलेलं आहे, मी चिंतनात पाप केलेलं आहे. ह्या पापांची मला क्षमा कर आणि ह्या पुढे मी हे पाप करणार नाही आणि करू नका. लगेच देव तुमच्या बरोबर राहायला येतो. देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात व्हायला लागते. हालेलुया. हालेलुया. म्हणून दाविदाने लिहिला, दाविदाला परमेश्वराने मन प्रगट केलं
की देवाला काय आवडतं. देवाला मनुष्याचं पश्चाताप हृदय आवडतं. आज माणूस का रडतो सांगा. मनाला दुःख झाल्यावर जास्त रडतो, खिन्नता आल्यावर, निराशा आल्यावर रडतो मनुष्य. कोणीतरी त्याचं मन हर्ट केलं असेल, म्हणजे दुखावलेलं असेल, जास्त रडायला लागतो. कुणाच्या तर बोलण्यानं रडतो, कुणाच्या तर पाहण्यानं तो रडतो, आपल्या आपल्या विचारानं रडत असतो. सातत्यानं देवाचा असू दे, रात्र असू दे, रडत असतो, अश्रू गाळत असतो. पण त्यानं रडणं कशासाठी गरज आहे माहिती आहे. त्याला दुःख होते म्हणून, त्याला त्रास होते म्हणून, त्याच्या जीवनात संकट आले म्हणून रडू नये. तर रडावं का रडावं की परमेश्वरा मी तुला शोधलं नाही, मी पाप केलं, तुझ्यापासून दूर गेलो आणि मी यासाठी रडतो. आता तू माझ्या जीवनात ये, मला तू हवायस. म्हणून मनुष्यानं रडणं गरजेचं आहे. हालेलुया. मी आज माझ्या जीवनामध्ये एवढ्या टेस्टमनी बघतात, ज्यांच्यासाठी प्रार्थना केली ते लोक मरणातून उठले, आयसीयू मध्ये होते, कोम्यामध्ये होते, प्रार्थना केली त्यातनं ती उठून आले. हालेलुया, हालेलुया. कारण मी सातत्याने एकच मागत होतो, मी रडत होतो एकाच गोष्टीसाठी. काय? प्रभू तू मला हवा आहेस, मला तू हवा आहेस. प्रभूने मला म्हटलं, मला जर तू मिळवशील तर धन, समृद्धी, संपन्नता, आशीर्वाद, तुझ्या जीवनामध्ये सगळ्या इच्छा मी तुला पुरवठा करेन. आपण काय कशाला पाठी लागतो? आरोग्याच्या पाठीमागे लागतो, पैशाच्या पाठीमागे लागतो, आशीर्वादांच्या पाठीमागे लागतो. पण आम्ही जे मिळवावं ते मिळवत नाही. आम्हाला परत परमेश्वराला मिळवणं गरजेचं आहे. हालेलुया. ज्यानं सृष्टी निर्माण केली, ज्यानं मनुष्याला मातीपासून घडवलं, श्वास त्याच्यामध्ये फुकला आणि त्याला जीवधारी बनवलं, त्या परमेश्वराला आम्ही मिळवणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही देवाकडे लक्ष देत नाही. म्हणून दावीदानं ते जाणलं, परत आम्ही देवाला मिळवणं गरजेचं आहे. म्हणून तो म्हणला, प्रभू तू कुठं वस्ती करतोस? पश्चातापी हृदयात देव वस्ती करतो. कुठं वस्ती देव करतो? लहानशा देवाला, असं नाही, फोटो मध्ये असं नाही. हालेलुया. या मंदिरामध्ये त्याचं तेज आहे, पण वस्ती कोणामध्ये करतो? आमच्या हृदयात. मग आमच्या हृदयात येतो म्हणजे आमच्या अंगात येत नाही. पहिला हा गैरसमज का. हालेलुया. म्हणजे देव आता समजा माझ्यामध्ये येशू आहे, तू चमत्कार करत आहे, प्रार्थना केले गेल्या पवित्र आत्मा कार्य करत आहे, परमेश्वर कार्य करत आहे, म्हणून माझ्या अंगात आले काही येशू, मला काय उचक्या लागल्यात काय, मी केसाचं फिरून काय करत आहे काय. हालेलुया, हालेलुया. ही मानसिकता म्हणायची, ही अंधश्रद्धा म्हणायची. हालेलुया. आणि देव जर आमच्या हृदयात येतो का नाही, तर आमचा स्वभाव परिपूर्णतेमध्ये बदललेला असतो. आमचा वाईट स्वभाव नसतोय, आमचा स्वभाव सत्कर्म करणारा, चांगुलपणाचा स्वभाव येतो आमच्या. हालेलुया. मग म्हणायचं प्रभू येशू परमेश्वर त्यांच्या हृदयात आहे. आता म्हणायचं माझ्या हृदयात देव आहे, माझ्या अंतःकरणात परमेश्वर, आणि स्वभाव शिव्या देणारा, भांडण करणारा, या स्वभावात परमेश्वर येऊ शकतो का? पाप करणारा, या स्वभावात येशू येऊ शकतो का? हालेलुया. मग दावीदामध्ये काय सद्गुण होतं की त्यानं देवाच्या मनावर राज्य केलं. पहिलं बघूया, बघा, तो प्रार्थनापूर्वक जीवन जगणारा होता. तो रात्रभर प्रार्थना करायचा, तो उपवास प्रार्थना करणारा व्यक्ती होता. डेली प्रे. पुढच्या आपण सोमवारी प्रार्थना कशी करावी हा टॉपिक येणार आहे त्या पाळ्यात. जसे जर तुम्ही प्रार्थना कराल तर जास्तीत जास्त देवाच्या अभिषेकाने करा, देवाच्या उपस्थितीत. हा पहिलं टॉपिक आहे प्रार्थना. आता मला सांगा किती लोक रोज डेली तासभर प्रार्थना करतात? डेली तासभर. बघा इथं मनात जर देवाचं मन जिंकायचं आहे, जर आम्ही देवाच्या मनाप्रमाणे राहिलो तर देव आमच्या इच्छा पूर्ण करतोय, आमचं ऐकायला. हालेलुया. आम्ही संकटात पडा. प्रभू येशू काय म्हणतात? प्रार्थना करीत जागृत राहा. दावीद रोज प्रार्थना करणारा होता, म्हणून देवाचं मन त्याला, देवाच्या गोष्टी त्याला प्रगट होत होत्या. आम्ही रोज प्रार्थना करतो, म्हणून हे चमत्कार आमच्या जीवनात.
हालेलुया. आम्ही काय मागतो परमेश्वर, प्रभू तू ह्या माणसासाठी असं कर, लगेच त्या माणसाचे बंधन देव तोडतो, लगेच त्या आजारातनं बरं करतो. देव आमचं काय ऐकतो? कारण आम्ही त्याचं ऐकतोय. हालेलुया. आज मनुष्य 8 तास काम करतो, त्याचं वेतन घेतो का नाही देव? मग आम्ही जर प्रार्थना केलो तर त्याचं वेतन आम्हाला देणार नाही का देव? आम्ही दिसणाऱ्या गोष्टीवर जास्त भरोसा ठेवतो. आता 2 रुपयाचा लिंबू जर तुमच्या समोर आणला तर त्याच्यावर भरोसा असेल, कारण दिसणाऱ्या गोष्टीवर 2 रुपयाच्या लिंबावर मनुष्याला जास्त भरोसा आहे, पण न दिसणाऱ्या परमेश्वराचा शब्द पाहायला भरोसा आहे काय? तर कार्य तू करतोच. हालेलुया. मग आम्ही प्रार्थना करत असताना तो आम्हाला दिसत नाही, तरी आम्हाला त्याच्याशी बोलायचं. दिसतो का तो आम्हाला दिसत नाही. मग प्रार्थना करताना प्रार्थनेचे प्रकार आहेत, प्रार्थनेची पद्धत आहे. पश्चातापाची प्रार्थना, हालेलुया. सहाय्य करण्यासाठी म्हणजे देवाचं सहाय्य मागण्यासाठी प्रार्थना, सैतानावर अधिकार करण्यासाठी प्रार्थना, आजारी निघून जावी म्हणून केलेली प्रार्थना, हालेलुया. नगरासाठी केलेली, सेवकांच्यासाठी केलेली, मंडळींच्यासाठी केलेली प्रार्थना, हे प्रार्थनेचे प्रकार आहे. कारण सगळ्यात जास्त प्रार्थना देवाला कुठली आवडते माहित आहे? पश्चातापाची प्रार्थना, जी वचनात्मक करणं गरजेचं आहे. म्हणजे हे प्रभू मी पापी आहे, मग पाप्यावर दया कर. हे प्रभू मी पापी आहे, मग पाप्यावर दया कर. प्रभू येशूच्या रक्ताने मला तू. ही प्रार्थना सांगतो, ही प्रार्थना महत्वाची आहे. प्रभू येशूच्या रक्ताने मला तू, तुझ्या इच्छेनं जगायला मला शिक. हालेलुया. तुझ्या इच्छेनं मला जगायला शिकू. माझ्या जीवनाचा संपूर्ण तू ताबा घे आणि माझा नित्य तू मार्गदर्शक. हालेलुया. या प्रार्थना देवाला आवडतात. माझ्या ख्रिस्ताला, मी येशूला माझा प्रभू म्हणून, माझा तारणारा म्हणून मी स्वीकारतो. हे तुम्ही प्रार्थना मध्ये मागणं गरजेचं आहे. तूच माझा तारणार. मला ठाऊक आहे जग मला मरणार म्हणून सांगते, पण तू मला तारणार. ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना प्रो जीवन जगणारा दावीद होता. म्हणून दावीदाला सगळ्या गोष्टी देवाच्या माहिती होत्या. देवाला काय आवडतं, देव कसा प्रसन्न होतो, देव कुठल्या समयामध्ये आम्हाला भेटायला येतो. बघा एका ठिकाणी तुम्हाला सांगतो, स्तोत्र संहिता 69:13 वाचा. स्तोत्र संहिता 69:13, त्यामध्ये काय म्हणलेलं आहे? प्रार्थनेचा एक समय सांगत आहे आणि त्या समयाला परमेश्वर भेटायला येतो. हालेलुया. आणि आम्ही त्या समयाला झोपा काढतो, त्या समयाला कामामध्ये व्यस्त असतो, त्या समयाला मोबाईल मध्ये व्यस्त असतो, त्या समयाला आम्ही फिरण्यामध्ये व्यस्त असतो. हालेलुया. हा वाचा पण तरी. मी तर हे परमेश्वरा तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो. बघा, मी तर हे परमेश्वरा तुला मान्य होईल अशा समयाला, काय म्हणतो? तुला मान्य होईल अशा समयाला मी प्रार्थना. म्हणजे देवाला एक समय आहे, त्यावेळेला प्रार्थना मान्य होते. सगळ्यांना समजाले काय? मुडाप्रमाणे मान्य होत नाही. म्हणजे मुडी म्हणजे आता उठलोय, जरा आंघोळ करतो, जरा नाश्ता करतो, नंतर जरा जेवतो, जरा आणि झोपतो त्याला आहे की प्रार्थना. हालेलुया. अशा समयाला मुडी म्हणायची. काय म्हणायची? मुडी. मुडाप्रमाणे जगणं. परमेश्वराचा समय जाणार ना तुम्ही, त्या समयाला शांततेचं वातावरण आहे आणि त्या समयाला परमेश्वर आपल्या प्रार्थना उचलतो. धुपाप्रमाणे त्याच्या समोर सादर होत असतात. काय पुन्हा पुन्हा वाचा ते वचन. काय म्हणलेलं आहे? मी तर हे परमेश्वरा तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो. तुझी प्रार्थना. तुला मान्य होईल असा एक समय आहे आणि ती तुला मान्य होत्या प्रार्थना. आता तुम्हाला किती जणांना माहित आहे कितीला समय आहे तो? सर्वात मोठा समय म्हणजे त्याचा शब्दाचा समय. या समयाला कुठला पण व्यक्ती बाहेरचा येऊ दे,
डोळं झापणीमध्ये आमच्यावर दया करा येशू असं म्हटलं की नाही, लगेच मान्य होते मला. कारण शब्दामध्ये जो बंधनमुक्त रोगमुक्त करतो. हालेलुया. दुसरा समय रोजचा 7 दिवस आहेत आता तुमच्याविषयी. या आठवड्यातून 1 दिवस आपण प्रभूच्या सांगत राहतो शब्दात. आता 7 दिवसातल्या समयामध्ये केव्हा मान्य होते प्रार्थना? बघा, दावीद ह्या गोष्टी करत होता म्हणून देवाच्या मनावर राज्य करत होता. म्हणून प्रभू स्वतः साक्ष देतात, माझ्या मनासारखा मी आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगते मोठ्या पहाटेस हा एक मोठा समय. मध्यरात्रीची प्रार्थना हा एक मोठा समय. दुपारचा 3रा प्रहर म्हणजे हा एक मोठा समय. हालेलुया. शुळप्याच्या वाऱ्यातनं जो आदामाला भेटायला येत होता हा एक समय आहे. जर प्रभू येशूचं जीवन बघायला गेला, रात्रीच्या वेळेला लोक झोपत होते तर प्रभू येशू रात्रभर प्रार्थनेत होते. हालेलुया. आम्ही मध्यरात्री किंवा पहाटेच आम्ही जरी सगळं वातावरण जग शांत असते. बघा, दुपारचं काय असतं, संध्याकाळचं काय असतं, डोळं झाकला की उकरता शिट्ट्या मारत असतोय, पोरं दंगा करत असतात, गाड्यांचा तर आवाज येत असतोय, कुत्र्यांचा भोक्याला आवाज येत असतोय. काय आवाज काय नाव. हालेलुया. हालेलुया. कुत्र जरी भोकलं तर आपण काय, कोण आले कोण आले. हालेलुया. तो समय तुम्ही देवाशी कनेक्टिंग होत नाही. प्रार्थना म्हणजे एक संभाषण आहे. मी परमेश्वराशी बोलतो आणि परमेश्वर माझ्याशी बोलतो. आणि त्या बोलण्यामध्ये आमचं देवाचं आणि माझं घट्ट नातं होतं. देवाची पवित्रता माझ्यामध्ये यायला लागते, देवाची शक्ती माझ्यामध्ये यायला लागते, देवाचं सामर्थ्य माझ्यामध्ये यायला लागते. असं तुम्ही कुठेही शास्त्रात वाचणार नाही की येशू आजारी पडला, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये आरोग्य आहे, ते आरोग्य सुद्धा माझ्यामध्ये यायला लागते. बंधन मुक्तता यायला लागते. कुठलाही बाधा मला होत नाही. जादूटोना बाधा होणार नाही. तांत्रिक मांत्रिकाचं काही मला बाधणार नाही. लिंबवा टिंबाचं मला काही बाधणार नाही. आज आम्ही घाबरतोय जास्त लिंबवांना, पण परमेश्वराला घाबरत नाही. एक प्रार्थनेचा समय आहे. बघा, अनेक तांत्रिक मांत्रिक लोक रात्रभर जागं राहतात, ती विद्या करतात, ती शक्ती मिळवतात दुष्टापासनं, आणि लोकांच्यावर काय करतात, करणी करतात. आणि धार्मिक लोक रात्रभर झोपा काढतात बोर, आणि सकाळी 5ला बोल, मला काय सांगतो रात्री असं झालं तसं झालं, आज पण दिवसभर असं व्हायला तसं व्हायला. हालेलुया. जरा हालेलुया म्हण. आणि प्रभूचं वचन सत्य आहे. प्रभू काय म्हणतो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, इस्रायलच्या घराण्यावर म्हणलं, म्हणजे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो त्याचा ऐकतो, त्याच्यावर तंत्र मंत्र चालणार, मग तुमच्यावर का चालणार? आम्ही समज देत नाही. मग आमच्या प्रार्थना किती बघा, रात्री उठलो खडखड खडखड काय तर मांजराने केलं तरी घाबरून गट 10 मिनिटं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. उशीच्या हळूच घ्यायचा, अंगावर घ्यायचं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया. तयारीच नाही. रात्रभर आम्ही घाबरतोय. कशाला घाबरतोय? अंधाराला घाबरतोय, आणि आम्ही प्रकाशाची प्रजा होतो. हालेलुया. हालेलुया. चॅलेंजिंग आहे. तुम्ही रात्रभर 3 तास प्रयत्न करता, 12 ते 3 किंवा 3 ते 6. मग प्रार्थना कशी करावी मी तुम्हाला त्या पुढच्या आठवड्यात सांगेन कशी करावी, की देव लगेच यायचं. 3 तास, 1 तास घाबरण्यात तुमचं जा, 1 तास सारखं डोळं उघडण्यात जातं. कोण आहे काय, कोणतं केल्यासारखं वाटलं एकदम तच का आला मला. हालेलुया. त्या समयाला परमेश्वर उतरून आलेला असतो. ती समय परमेश्वर भेटायला येतो आम्हाला, कारण सगळं वातावरण शांत आहे. म्हणून शांत आहे म्हणून घाबरतात का काय? हालेलुया. मी युट्यूबला अन्य भाषा सोडल्या, माझ्यामध्ये रात्रीचं ते जरी ऐकत बसला आणि धन्यवाद देत राहिला, मांडी घालून बसा, हालेलुयाचा गजर करत राहावा. म्हणजे गजर म्हणजे आजूबाजूची उठावी असं गजर नव्हे, आत्म्यामध्ये. आता रात्रीचं 5 प्रार्थना करायला लावल्या, बॉक्स लावून प्रार्थना करायची.
कारण अन्य भाषेचा मोठा आवाज कुठं पळावे म्हणून आजूबाजूची. हालेलुया, हालेलुया. आणि सैतानाला पण माहित आहे या अंधाराला लय घाबरत. हालेलुया. नाव चोराचं सांगते पण घाबरतात नक्की भूताला. बरोबर आहे की नाही? किती जण रात्रीचं पाठाचं प्रेयरला उठताय? मला हात वर करा. 1 तास, 15 आणि 20 मिनिटाची नको. जरा हात वर करा. स्ट्रेट तासभर प्रार्थना करा. रात्रीचे प्रेयर करणार, दिवसाची मुळाप्रमाणे करतात, वेळेप्रमाणे. बरं ठीक आहे, ती पण प्रार्थना म्हणायची, पण समयची प्रार्थना म्हणतो. दावीद कसं बोललाय बघा, त्या वेळेला तो ऐकतोच. ऐक नाही सामर्थ्य प्रार्थना. हेच अजून गुपित आम्हाला माहित होतं ते दाविदाला कळले आहे. म्हणून दाविदानं मनावर राज्य केलं. जर हालेलुया म्हणाल काय सगळे? किती जण आहे रोज रात्री प्रे करणारे? हात वर करा बघू. तासभर. हालेलुया. एवढ्या मंडळी दिवसभर फक्त रात्री सैताना बरोबर लढतात. बाकीचे काय करतात? झोपत्या. सैतान त्यांच्यावर आम्ही. मग का बाधा येतात आमच्या लेकरांना? का बाधा येतात आमच्या कुटुंबावर? का संकटात आम्ही जास्त पडतोय? आणि कसं असेल माणसाला बघा, जास्त खाण्यामध्ये व्यस्त आहेत, झोपण्यामध्ये व्यस्त आहेत आणि आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. काम केलं शरीर अशक्त होते, जास्त खाल्लं आळसपणा येतोय, आणि जास्त डुलकी घ्यायला झोपायला नंतर उठतो, नंतर पाठ उजडलं तरी उठत नाही. आणि उजडल्या मग पळतात कामाला, मग पळतो आपण आपल्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त होतो. हालेलुया, हालेलुया. मी पहिल्या वेळेला ज्या वेळेला लॉकडाऊनचा पिरियड होता त्यावेळेला मी ठराव केला, मला रात्रभर प्रार्थनेत जागे. आता पण मी जातो, मी उठून प्रार्थना करून मी आणि झोपतोय आणि उठतोय आणि प्रार्थना करून आणि झोपतोय. एकेदा मी रात्रभर प्रेयर मध्ये असतो. एक वेळ होती मला पहिल्यासाठी नाईट प्रे करायची होती. पहिल्यासाठी मला नाईट प्रे येत नाही. दिवसभर मी फास्टिंग प्रे करायचो, तरी पण नाईट प्रेयरला मला बसायचं नाही. त्यावेळेला मला झोप यायची. मी पिलटीतलं पाणी घ्यायची, नाही एक डब्याच्या टोपणात, आणि काय करत झोप यायला आली असं करणं, डोळ्याला लावणार, पुसणार, आता पुसणार आणि देवा धन्यवाद धन्यवाद. डोळं झाकलं की आणि पेंग येणार, असं डुलकी एकदम नाही ना, मग डोळं मोठं करून देवा धन्यवाद धन्यवाद. हालेलुया. असं करून करून देवानं मला त्या लेवल आणलं. म्हणून प्रार्थना केल्यावर रिपोर्ट नॉर्मल होता. प्रार्थना केल्यावर मेलेली सुद्धा उतरल्या, कोम्यात गेली लोक उतरतात. ही पॉवर माझ्यासाठी लिमिटेशन मध्ये ठेवलेली, ही पॉवर मंडळीसाठी सुद्धा देवाने दिली आहे. तुम्ही जग हलवणारे लोक व्हा. हालेलुया. तासभर प्रेयर तुम्हाला करायचं तर तासभर कशी प्रार्थना करायची, काय काय मागणं करायचं, ऑन द स्पॉट तुमची तासभर प्रेयर होते. मी सांगतो तुम्हाला, तास काय 1.5 तास होईल. अशी प्रार्थना केल्यावर तुम्हाला 2 तास जाईल. ज्याला अन्य भाषा आहे तो केला तर त्याला 3 तास जाईल. ज्यानं अन्य भाषा बोलत नाही त्याला 1 तास तर जाईल. हालेलुया. ते आपण पुढच्या सोमवार मी सांगेन. बघा, पहिली गोष्ट संतुष्ट करत देवाचं मनावर कसं राज्य होतं? रोज प्रार्थना करणे. म्हणा रोज प्रार्थना करणारी लोक देवाला प्रसन्न करतात, त्याच्या मनावर राज्य करतात. हालेलुया. दुसरी गोष्ट, देवाचं सातत्यानं मार्गदर्शन आपला मार्गदर्शक बनवतात. दावीद तसा व्यक्ती होता, काय पण करू दे, मेंढर राखायला जाऊ दे मार्गदर्शन मागायचा, युद्धाला जाऊ दे मार्गदर्शन मागायचा, हर एक गोष्टीमध्ये त्यानं देवाचं मार्गदर्शन मागायचं. हालेलुया. आज लोक काय करतात? देवाचं कुठल्याच गोष्टीत मार्गदर्शन मागत नाही, आणि मार्गदर्शन मागत नाहीत म्हणून ते खाचीत पडतात, तोंडावर पडतात, आणि नंतर पडल्यानंतर म्हणतात, हे प्रभू आता यात आम्हाला सोडव, ह्याच्यात आम्हाला बाहेर काढ. हालेलुया. आम्ही ते करू काय नको हे परमेश्वर तुम्ही फार विचारणं गरजेचं आहे. काहीही करा, तुम्ही कामाला जावा, त्या कामामध्ये विचारा, तुम्ही कुठली वस्तू घेणार आहे ती वस्तू विचारा, तुमच्या घरात प्रार्थना घ्यायची असेल देवीच्या सगळ्या गोष्टीमध्ये, लहान लहानशा गोष्टीमध्ये दावीद परमेश्वराचं मार्गदर्शन घेत होता. लहान लहान गोष्टी. एका ठिकाणी बघा परमेश्वराचं वचन काय सांगतं माहिती आहे का? मी त्या वचनाकडे जाणार नाही,
म्हणजे शोधा म्हणून हे काढा म्हणून, तर मी तोंडी सांगतो, युद्धाला दावीद जाणार होता आणि देवाला विचारतो, प्रभू ह्या युद्धाला जाऊ काय? परमेश्वर म्हणतात सरळ दिशेनं जा आणि ते युद्ध लढ, तिथे मी तुला विजय देईन. जागा तीच, लोक तीच, त्या लोकांसंग करणार होता युद्ध. मग तिथे विजयशाली झाला दावीद. मग नंतर ना तुम्हाला सांगतो, थोड्या दिवसानं काय झालं, शांतता वातावरण झालं आणि युद्धाला जायचं होतं त्याला. आणि प्रभूला विचारतो, प्रभू मी युद्धाला जाऊ? देव म्हणतात आता त्या लोकांसंग लढणार आहेस, त्याच जागेवर लढणार आहेस, पण आता समोर न जाऊ नको, आता मागच्या बाजूला जा. दावीद तसंच करतो, मागच्या बाजूला जातो आणि तिथं विजय बनतो. आता गेल्यासारखं नाही, समोर जायचं आता आणि विजय व्हायचं, देवाने एकदा सांगितले आता तसंच करायचं, असं अजिबात नाही. आज जगातील लोक प्रत्येक बाबा बुवाला विचारतात आम्ही हे करू काय, पण देवाची लेकरं काही सजेशन घेतात. म्हणून अपयश आहे लोकांच्या मध्ये, यशस्वी पण नाही, अपयश आहे, निराश आहे. आणि सगळ्या गोष्टी जीवनात निराशा गोष्टी आल्या मग देवाला विचारायला जातात. लहान लहानशा गोष्टी असते तुमच्या जीवनात, प्रार्थना करा, उपवास करा, प्रभूला विनंती करा, मला या दृष्टांमध्ये बोल, वाणीच्या द्वारे बोल, नाहीतर स्वप्नामध्ये बोल, नाहीतर वचनांच्या द्वारे बोल, नाहीतर तुझ्या सेवकांच्या द्वारे बोल, खरं माझ्याशी बोल आणि मला मार्गदर्शन कर. सततचा मार्गदर्शन, मी काय करू या गोष्टीमध्ये, हे माझ्यावर का संकट आले, हे माझ्या जीवनात का प्रॉब्लेम आले, यातनं कसं बाहेर पडू, मला मार्गदर्शन कर प्रभू. दावीद सातत्यानं मार्गदर्शक मागत होता देवाला. हालेलुया. देवाचं सहाय्य मागत होता, प्रत्येक भागात तो देवाचं सहाय्य मागत होता. आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाचं कुठं सहाय्य, फॅमिलीमध्ये मागत नाही, विवाहिक जीवनात मागत नाही, मुलांच्यावर सहाय्य मागत नाही, कामावर सहाय्य मागत नाही आम्ही परमेश्वराला. हालेलुया. म्हणून आम्ही देवाला प्रसन्न करत नाही. देव म्हणतो आपल्याच बाळावर तोरा मिळवतो. अरे प्रभू काय म्हणतो, ना बल ना पराक्रम माझ्या आपल्याला कार्य. मी सुद्धा छोट्याशा गोष्टी करत तर प्रभूला विनंती करतो. ज्यावेळेला तुमचा पगार येतो त्यावेळेला तुम्ही देवाचं सहाय्य मागा, प्रभू हे कसं कसं खर्च करावं हे तू मला शिकव, तुझ्या हाताने आम्ही धन देतो म्हणे. आणि फिजूल खर्च होतात म्हणजे काय, व्यर्थ गोष्टी खर्चीमध्ये जाते. आणि ज्यावेळेस खर्च होतं मध्ये आला म्हणतो, देवा मला माहित आहे तू सहाय्य करता, तुझं वचन आहे. हालेलुया, हालेलुया म्हणायचं. असं करतो की नाही? ज्यावेळेला आमचा पगार येतो त्यावेळेला आम्ही प्रभूला विनंती करतो काय, ह्या पगारामध्ये कसं यूज करावं, कसा उपयोग करावा आणि कसं आम्ही हे करावं, म्हणजे काय म्हणतात बचत, ते आम्हाला तू ज्ञान दे, तू ताबा दे, असं म्हणतो काय? किती जण म्हणताय? त्या लोकांच्या जीवनात परमेश्वर सहाय्य करायचं, गुडघा टेकून प्रार्थना देवासमोर असं ठेवून प्रेयर करण्याचं. हालेलुया. बाकीचे पैसे आले की चला आता हे करायचं, चला ते करायचं, हे करायचं, आणि नंतर मग म्हणायचं आम्हाला कोण सहाय्य करत नाही. हालेलुया. सहाय्य मागतच नाही आम्ही कुठल्या भागात, मार्गदर्शन कंटिन्यू आम्ही मागणं गरजेचं आहे देवाचं. कुठेही प्रवासाला जावा मार्गदर्शन मागा, काहीही करा. हालेलुया, हालेलुया. दावीद ही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये होती, देवाचं सहाय्य मागत होता, देवाचं मार्गदर्शन मागत होता. म्हणून देवाला ते आवडत. तो शौल राजा जो होता त्याला कवाच देवाचं मार्गदर्शन मागत नाही. तो स्वतःहून पुढ्या गोष्टी आपल्या मनाला गोष्टी करत होता. म्हणून देवाला दुःख वाटलं, ह्याला मी निवडलोय, ह्याला मी धुळीतनं वर काढलेला आहे, गरिबीतनं वर काढलेला आहे त्या शौलाला, आणि तो माझं मार्गदर्शन केलं. तो आपल्या मनाला अनुसरायला लागलाय. त्याला असं वाटत नाही तो स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या ताकदीनं, ज्ञानानं वर येईल, पण तो अपयश झाला. आणि दावीदानं देवाचं सहाय्य घेतला म्हणून जिथं जिथं जात होता, बायबल स्पष्ट सांगत, तो यशस्वी होत गेला. यशस्वी होत गेला. मी काय करू प्रभू, माझा मार्गदर्शन. हालेलुया. आता या मार्गदर्शनचा अर्थ काय होतोय माहिती आहे? संपूर्ण जीवन देवाच्या हातात. मार्गदर्शनचा अर्थ काय? संपूर्ण जीवन परमेश्वराच्या हातात. तू जिकडं चालवशील, बघा जसं घोड्याला लगाम घालतात,
जिथं तू चालवण्याला चालवते तिकडे ते तसंच परमेश्वर आम्हाला चालवून तिथं तू चालव. हे मार्गदर्शनाचा अर्थ. हालेलुया. तिसरं पॉइंट सांगतो तुम्हाला, तो देवाला आवडल असं विचारानं स्तोत्र लिहायचा, स्तुती स्तवन गाणी म्हणायचा आणि प्रभू समोर तो मांडत होता. स्तोत्र लिहून म्हणजे स्तोत्र लिहून, जसं प्रार्थनेमध्ये तो स्तोत्र जास्त बनायचा आणि कसं असायचं, स्तोत्र स्वतः लिहायचा पवित्र आत्मेच्या साह्याने आणि देवासमोर रचून तो प्रार्थना करायचा. कसं रचून. हालेलुया. हालेलुया. रचून तो स्तोत्र म्हणायचा. आमची कशी असते प्रार्थना करायचं. आता किती जणांच्या प्रार्थना कशा असतात, तो बसल्या बसल्या नुसतं तोप गोळाच, देवा तू हे कर, देवा तू ते कर, देवा तू असं कर, देवा तू तसं कर. हे देवाला मुळीच आवडत. अहो स्तोत्र म्हणजे स्तुती आणि त्याचं स्तवन आहे. स्तोत्र म्हणजे रचायचं. बघा, प्रभू तू समान कोणी नाही, प्रभू तू महान देव आहेस, असं वयात घ्या, वयात लिहा. दाविदासारखं पवित्र आत्म्याला मार्गदर्शक मागा. परमेश्वरा तू जीवन देणार आहे. बघा दाविदाने एका ठिकाणी लिहिले, अनाथांचा कैवार घेणारा पिता आहेस, विधवेंचा तू सहारा आहेस, दलदलीच्या चिखलात असताना त्यातनं तू मला बाहेर काढलं, मृत्यूच्या दरीतनं तू मला बाहेर काढलेस, तू मला खडकावर रचले आहेस. किती छान त्याने लिहिले आहे. आणि हे देवाला फार आवडत होतं. देवाला स्तुती आवडते, त्याची स्तोत्र आवडतात, गायन आवडतं, गीत आवडतात. मग आपण गीत जे म्हणतो त्याला प्रसन्न करण्यासाठी म्हणतो. माझा आवाज किती कोकिळ्यासारखा हे सांगण्यासाठी म्हणत नाही. हालेलुया. लोक म्हणत असेल या अरडत्यात ओरडत्यात, आम्ही हृदयापासून त्याला ओरडतो, कारण आमचं तारण झाले. हा तारणाचा आनंद आहे, आम्ही लपवू शकत नाही. हालेलुया. आणि दूत पण म्हणतात तुमच्यासाठी मोठा आनंद आहे, मोठा आनंद आहे की तुमच्यासाठी तारणाराच आनंद आहे. मोठा आनंद लपवतोय काय. समजा गावात कुणाला एक लॉटरी लागली, लाख रुपयाची, 1 करोडची लागली, लपल काय ते. माझ्यामध्ये त्यानं लपवून ठेवायचा प्रयत्न केला तर स्वतःच वकून टाकले, मला लॉटरी लागली. का माहिती, आनंद झाला त्याला. कुणाला तर पोलिसाची नोकरी लागली, आई वडील काय करतात, अख्ख्या गावभर पेढ वाटतात. कुठला कोणाचं तर पोरग उत्तीर्ण झालं 1 नंबरानं, बोर्डामध्ये असू दे कशामध्ये, लगेच गावभर मॅसेज वगैरे सगळं, पोरग उत्तीर्ण झालं, 1 नंबर काढलं पोरग्यानं पोरगीनं. आनंद आहे होतो. आनंद लपवतो काय माणूस, दुःख लपवू शकतो. पुढं असं वर्ण हसेल पण अंतःकरणात दुःख असेल, पण आनंद लपवेल काय. तो परमेश्वराला स्तोत्र देऊन आनंद देतो. हालेलुया. हालेलुया. लिहायचं तो. आज कित्येक लिहिण्यामध्ये कच्चे आहेत, आळशी आहेत. मग तू कच्चे पण नाही, आळशी आहेत. हालेलुया. किती जण दाविदासारखं स्तोत्र लिहित आहे, हात वर करा बघू. स्तोत्र लिहित आहे, प्रार्थना लिहून रचून देवासमोर मांडताय. बघा एक जणच आहे, बाकीचे मग इथं वचनच आहे, परमेश्वरचं मन जिंकत्यात. हालेलुया. माझ्या तर वया अशा ढिगानं भरलेल्या, लिहून 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 लिहून. आणि ज्या वेळेला मला असं आत्मा प्रेरणा करत, आता अजून सुद्धा आहेत माझ्या वयात, ही सुद्धा मी लिहिली. देवाला काय आवडतं, मी माझी मध्ये लिहिलेले ताव होते, कोणीतरी लिहिलेत वाटतं, मी प्रार्थना लिहिलेल्या आहेत. त्या प्रार्थना कसं देवाला प्रार्थना करावी, ती प्रार्थना तुम्ही बघून जरी म्हणाल तरी देव प्रसन्न होईल. त्या प्रार्थना स्तोत्र देवाला आवडतं, स्तुती आवडते, गायन आवडतं. आणि ही देव रात्रभर लिहायचा. कसं लिहायचा, तासभर नव्हे, 15 मिनिटं नव्हे, विचार करून देवाला खरंच हे आवडेल काय माझं बोलणं. आता सर समजा मी रागानं कुणाला काहीतरी बोललो, तो शब्द त्याला आवडतो किंवा नावडतो. आता मी काहीतरी बोललो रागानं तुम्हाला, ते तुम्हाला शब्द आवडेल. काहीतरी बोललो रागानं, ते उठ आणि बाहेर जा, असं म्हटलं. काय म्हणत तू,
चिडेल का नाही? मग एवढं मी बोललो, मग आम्ही डायरेक्ट प्रार्थना करतो परमेश्वराशी. आम्ही आमच्या मुखात अचानक काहीतरी शब्द केला आणि शेवटला आम्ही म्हणतोय आमेन. आमेन म्हणजे चुकीचं पण बोललं असलं तरी ते काय, आमेनचा अर्थ असंच होते. रचून जर प्रार्थना केली तर आम्ही चुकेन का प्रार्थनेमध्ये? आम्ही प्रार्थना करता करता मग असं म्हणते देवा त्याला लय त्रास दिले, त्याला तू दाखव. आणि शेवटला म्हणते आमेन. देव म्हणतात तुला पहिला दाखवतो काहीतरी थांब. कारण रचली नाही प्रार्थना, ही देवाला आवडत नाही प्रार्थना. हालेलुया. जरा मोठे अशी किती जण प्रार्थना करणे, हात वर करा. एक नंबर आहे कुठं नरकाकडे जाण्याला. हालेलुया. स्वर्गाकडे जायचं असेल तर प्रार्थना अशी रचून केली जाते, प्रभू तू माझ्या पापांची क्षमा केल्यास मी त्या व्यक्तीला क्षमा करतो. मनात काढलो तुम्ही पाप, लगेच देव तुमचा सूड घ्यायला त्या व्यक्तीकडे जातो. तुमचा सूड घेतो. म्हणजे तुमच्या विरुद्ध कोण वादला असेल तो न्यायाधीश आहे, तो सूड घेतो. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिपद देतो असं शास्त्र सांगतं. दुष्कर्मा करणाऱ्यावर जळफळू नका. तुमचं किती पण लोक वाईट करू द्या, त्या लोकांच्यावर जळफळू, त्यांचा राग धरून त्यांचं वाईट चिंतू नका. देव आहे ना, सूड घेणं त्याच्या हातात आहे. हालेलुया. म्हणून स्तोत्र, स्तुती, गायन म्हणजे कीर्तन लिहून त्याला धन्यवाद. हे देवाला फार आवडतं, त्याला माहिती आहे देवाला आवडतं. हालेलुया. आणखीन बघा, म्हणून त्यानं मनावर राज्य केलं देवाच्या. त्याच्यामध्ये दयाळू पडले होते. काय होतं? लय दयाळू होता दावीद. तुमच्यामध्ये दयाळूपण आहे का कुर्तेचा स्वभाव आहे? किती जणांच्यामध्ये दयाळूपण आहे? त्याच्यामध्ये त्या बरोबर दया करतो आपण एकमेकांवर. कुर्तेचा स्वभाव. दावीदा संगती लय लोकांनी वाईट वागलं, त्याच्या सख्या भावाने त्याच्याबद्दल वाईट वागलं, तरी त्याने एक शब्द काढला नाही. आमच्या समोर एक जर बोलू दे, बायबल मध्ये एका गाला मारलं तर काय 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 बोलायला लागलाय सांग. हालेलुया. आमचा इंगा दाखवू काय? काय इंगा बोलणं खपत नाही आणि मारलं तर ते तो खपणार आणि म्हणतो 4 आणा तर मला ख्रिस्ती म्हणा, येशूच तर म्हणा 4 आणा. हालेलुया. हालेलुया. सोपा येईल का सगळ्यांना? जर मोठ्यानं हालेलुया सांगितलं. प्रभू स्पष्ट सांगतो, दयाळू पण तुमच्या जवळ. बघा, एक व्यक्ती वाटेनं जात होता आणि लुटारू त्याला गाठले आणि लुटारूनी त्याला मारलं, त्याचे वस्त्र फाटले, त्याचे अर्ध नग्न त्याला केलं, म्हणजे वरची वस्त्र काढून घेतली, त्याचं धन होतं काढून घेतली लुटारूने, त्याला मारून तिथं टाकून पळून गेले. आणि त्याच वाटेने एक याजक, एक पास्टर जात होता, काही वर्शिपर लीडर जात होते, चर्चमध्ये सभासद जात होते. त्या लोकांनी असं बघितलं आणि तिथनं निघून गेले. पण ज्याला देव माहित नव्हता असा व्यक्ती आला तिथं आणि त्याला त्याच्या मनामध्ये ती भावना आली की ह्या व्यक्तीला कोणीतरी मारून टाकलेला आहे, अर्ध याच्यावर रक्त सांडत आहे, याला लुबाडलेला आहे, लुटलेला आहे, त्याच्या जखमावर आपण तेल लावूया, म्हणजे औषध लावूया. आणि त्यानं औषध लावलं, त्याला आपल्या गाढवावर बसवला आणि एका वाटेने घेऊन गेला आणि एका उतार शाळेत आणला, जिथं लोक आहेत देखभाल करतात अशा शाळेमध्ये आणला. तिथं म्हणजे त्या लोकांच्या ग्रहामध्ये आणला आणि तिथं त्यानं त्यांना सोडलं आणि त्यांना पैसे दिले आणि म्हणलं ह्याच्यावर उपचार करा आणि जर काय खर्च कराल तर मी परत आल्यावर तुम्हाला देतो. बघा, त्याच्या ओळखीचा नव्हता, तो अनोळखी व्यक्ती. त्याचं दुःख बघून ह्या माणसामध्ये भावना तयार झाली, वृत्ती तयार झाली आणि प्रभू म्हणतात हा व्यक्ती खरा शेजारी झाला, यो व्यक्ती आशीर्वादित पडला. चर्चचा पास्टर सुद्धा बघून चालला, हा पडला ह्याला आम्हाला शिवायचा. वर्षभर सुद्धा बघून चालले. चर्चचे लीडर लोक, आता बघा कुणाचा तर ऍक्सिडेंट होतो वाटेवर, काय करतो आम्ही? बघतो, अरे न्याय की त्याला दवाखान्यात म्हणतो आणि आपण गाडी घेतो. आपण हेल्प करतो का? कोणाला मदत करतो का? ऍक्सिडेंट झाल्यांना. हालेलुया. एक उदाहरण परमेश्वराने सांगितलं, म्हणजे त्या मनुष्यामध्ये दयेची भावना आली. तुमच्यामध्ये किती लोकांच्या मध्ये दयेची भावना आहे?
आपण एकमेकावर दया करतो का? दया कराल तर तुम्ही देवाकडनं दया पावता. कोण भाकरी मागायला आलं तर त्याला जुगारून देतो आपण. हा, आता आज बिझनेसचा ट्रेंड निघालाय. म्हणजे बिझनेसचा ट्रेंड निघालाय म्हणजे काय? मुलाशी उराशी घेतात आणि द्यागी म्हणतात. किंवा बिझनेस आहे, ह्या लोकांना द्यायचं नाही. ज्याला खायची भूक आहे, म्हणजे अन्नाची भूक आहे, अशा लोकांना हेल्प केलं तर तो वेगळा बा. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, अशांच्या दया केलं तर त्याला वेगळा बा. कोणतं मेंटली अटॅक झालाय आणि वार फिरत आहे, त्याच्या अंगावर वस्त्र नाही, त्याला मग तुम्ही वस्त्र दिला तरी चालते. किती जणांनी असं उद्धार मन करून दान धर्म केलाय सांगा मला. जाऊन वस्त्र, नवे वस्त्र दिल्या, नवी चादर दिल्या, जुनी नवे, घरात कोणाला बसनात म्हणून तिथं द्यायचं, शिळी भाकर नवे. हालेलुया. आज काय घरात उरलंय, उद्या देऊन टाका येईल ना, देऊन टाका त्यांना. हे मूर्खता आहे आपली. हा श्राप ओढणं म्हणायचं. शिळ कुणालाही देऊ नका. वाटलं तर ताजं करून द्या. म्हणजे तुम्ही बायबल सांगतं परमेश्वर ते स्मरण करतोय. एका गरीबाला दिलं तर देवाला उसनं दिल्यासारखं. देवाला उसनं दिल्यासारखं आहे. बघा आज किती थंडीच्या काळामध्ये निर्वस्त्र फिरायला लागले लोक. ज्यांना मेंटली अटॅक झालाय, काहीतरी सैतानानं बाधा केल्या, काहीतरी घरगुती प्रॉब्लेम आहे, अशा लोकांना जाऊन एक चादर घेऊन तुम्हाला देता येते? किती जणांनी? नाही, तुम्हाला एकट्याला देता येत नाही, मग ग्रुप करा तुम्ही. आज आपण ह्या ख्रिसमसला आपण चकल्या कमी करूया, लाडू कमी करूया, जेवण कमी करूया, पण पैसे साठवून आपण सगळेजण मिळून जाऊन त्या लोकांना वस्त्र देऊ, चादर देऊया. बघा तुमची धार्मिक बायबल शास्त्र स्वतः सांगते स्वर्गात जमेसदार नाही. शास्त्र सांगते, आम्ही नाही. मग दावी कसा करतो? दयाळू पण जास्त लोकांच्या दाखवतो, म्हणून देवाच्या मनावर राज्य करतो. देवाचं मन जिंकलेला होता ते. हालेलुया. किती पॉइंट झाले? किती? 4. आता 5वा पॉइंट बघा, वैर्यावर प्रीती करणे. दावीदाला अनेक लोक मारायला आले तरी सुद्धा त्यांचं चांगुलपणे विचार करायचा. त्याचं वाईट कवा चिंतला नाही दावीदाला. आता वैरी त्याच्या विरुद्ध उठले, वैर्यांचं वाईट व्हायलं तरी सुद्धा आनंद केला नाही त्यानं. हालेलुया. आमच्या इथे कसे आहेत बघा, कोण काय तर बोलू दे, खपत नाही. बायबल म्हणतं वैर्या, बघा कुठलाही व्यक्ती वैरी असू, तुमचं वाईट चिंतणारा असू दे, त्याच्यासाठी बायबल म्हणते प्रार्थना करा. कशासाठी? सुधरावं आणि बदलावं, वाईट व्हावं म्हणून नव्हे, निगेटिव्ह प्रार्थना नव्हे. हालेलुया. तुझा वैरी जर भुकेला असेल तर त्याला अन्न दे, तानेला असेल तर त्याला पाणी दे. अशा निकरांची रस तू करशील त्याच्यावर. तो तुम्हाला बघून त्याचं मन बदले. शौल म्हणणारा राजा दावीदाला मारायला उठला, एक कट्टर वैरी झाला, भाला फेकून मारायला लागला त्याला. आणि मारायला लागला, असं मारायला लागला त्याच्या पाठच लागला. तो ह्या देशात पळून गेला, त्या देशात पाठ लागला, त्या जंगलामध्ये गेला, त्या जंगलामध्ये पाठ लागला. तरी सुद्धा दावीद काय म्हणतो माहिती आहे? मी तुझं वाईट चिंतणार, कारण तू देवाचा अभिषेक कर, मी तुझं वाईट चिंतणार नाही. ते वैर्यावर प्रीती करायला दावीद. हालेलुया. हालेलुया. आणि हेच प्रभू येशूने केलेलं आहे. म्हणून त्याच वंशजामध्ये येशू ख्रिस्त जन्माला आले. हालेलुया. वैर्यावर प्रीती. वैर किती पण वाईट करू दे तुमचं, तुमच्यामध्ये प्रीतीचा आत्मा असेल तर त्या वैर्याविषयी तुम्ही पाहा. तो किती पण वाईट करू दे, वाईट होणार नाही, कारण प्रीतीमध्ये देव आहे. प्रीतीमध्ये गॉड इज लव, देव प्रीती आहे. हालेलुया. हालेलुया. आपण म्हणतो आमच्या घरात त्यांचं पटत नाही, वैरी कुठलं आहे बघायचं. हालेलुया. हालेलुया. कोण म्हणतो माझ्या पत्नीशी माझं पटत नाही, कोण म्हणतो माझ्या पतीशी माझं पटत नाही. क्षणाक्षणाला आमची भांडणे. हालेलुया. कोण म्हणतो सासूशी पटत नाही, कोण म्हणते सुनाशी पटत नाही. हालेलुया. कोण म्हणतो मुलाशी पटत नाही. हालेलुया. आम्ही वैर्यावर काय करते? मग घरामध्ये जर शांती हवंय, घरामध्ये जर परमेश्वर तुमच्या हवाय, तर तुम्ही शांतीप्रिय असलं पाहिजे. हालेलुया. वैर्यावर त्या लोकांसाठी प्रार्थना. आता बघा तुमचं कोणीतरी वाईट केलं आणि तिने जर दंड भोगावा, देव सूड घेतो,
तर तुम्ही ते आनंद करणं गरजेचं आहे काय? तुम्ही म्हणणं गरजेचं आहे काय? हो हो, मला त्यानं तसं केलं, त्याला तसं पाहिजे असं म्हणला तर देव त्याचा दंड थांबेल, तुम्हाला जास्त दंड करेल. असं कवाच उद्गार काढू नका आणि असं कवाच भावना ठेवू नका. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे परमेश्वर. हालेलुया. आपली भावना चुकीची. आपण कुठल्या आत्म्याचा आहे बघा. ज्या वेळेला येशू आणि शिष्य एका नगरात गेले, शमोरण्याच्या नगरामध्ये, आणि लोकांनी येशूला स्वीकारलं नाही. त्यातला पेत्र आणि बाकीची म्हणायला लागले, आम्हाला असा अधिकार द्या की स्वर्गात अग्नी पडू द्या आणि भस्म द्या, असं आम्ही म्हणालो. पण येशू त्याच्याकडे रागानं बघतात आणि म्हणतात, तुम्ही कुठल्या आत्म्याचा आहे, कुठल्या मनाचा? कारण मनुष्याचा पुत्र नाश करायला नाही तर जीवन द्यायला नाही. जर आमच्यामध्ये यश आहे तर आम्ही इतरांच्या जीवनासाठी प्रार्थना नाशासाठी करणार. आम्हाला किती पण लोक त्रास द्या, त्यांच्या समोर देव आम्हाला उभं, शत्रूकडे ताट वाढणार नाही. तर आमच्यामध्ये भावना चांगली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून दाविदानं देवाच्या मनावर राज्य केला, मन जिंकला. देवानं त्याला मनात जागा दिली. हालेलुया. बघा किती पॉइंट, 6, अभिषक्तांचा आदर कर. काय? दावीद आपल्या अभिषक्तांचा आदर करत होता. हे दाविदामध्ये गुण होतं म्हणून प्रभूला तो आवडायचा. आज लोक अभिषक्तांचा आदर करत नाहीत. मनात एक आणि तोंडात एक आहे. लोकांच्या घरात एक आहे आणि समोर चर्चमध्ये एक आहे. बायबल सांगतो शौल राजा अभिषक्त होता, देवाने त्याला पहिला अभिषेक केला होता. तो काय म्हणतो माहिती आहे? एका वचनामध्ये जर गेलं तिथं दावीद काय म्हणतो, मी देवाच्या अभिषक्ता विरुद्ध शस्त्र उगारत, शब्द उगारत नाही. कारण तू देवाचा अभिषेक आहेस. आज आम्ही काय करू? आज तुम्ही सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध जर बोलला तर तुम्ही अभिषेक गमावताय तुमचा. देवाची योजना गमावताय तुम्ही. देवाची कृपा गमावताय, आशीर्वाद गमावताय. कुठल्याही अभिषक्त पास्टर विरुद्ध बोलू नका. अभिषक्त म्हणतो चिल्लर असेल तर त्याशिवाय बोला. मी बोलतो, मी सपोर्ट करतो. कारण का अशा लोकांना ज्यानं देवानं निवडलं नाही ती पास्टर, ती सेवक नाहीच. ज्याला देव निवडतो तीच अभिषक्त आहे. हालेलुया. हालेलुया. मग ज्याला देवानं निवडणार तो येऊन चुकीचं सगळं शिक्षण, पोटा पाण्याचं शिक्षण देणार आहे. आणि ज्याला देव निवडतो तो देवाच्याच गोष्टी तुम्हाला सांगतो, देवाचाच गौरव करतो. हालेलुया. आम्ही अभिषक्ताच्या विरुद्ध बोलतो, हे मोठं पाप आमच्या जीवनात आहे. मला बघा, मी सांगतो, देवाच्या मनावर पण आम्ही राज्य करू शकत नाही आणि स्वर्गात सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून बायबल सांगतं बघा, स्तोत्र संहिता 105 का काय म्हणलेलं आहे बघा. स्तोत्र संहिता रवी नमाशे देणारा नमाशे धन्यवाद 105 त्यातील तुम्हाला सांगतो 15 वचन कोणतरी वाचत राहा पटकन. माझ्या अभिषेकांना हात लावू नका. हा काय म्हणलेलं आहे? माझ्या अभिषेकांना हात लावू नका. तिथे एक वचन आहे बघा. दावीद अभिषेकांचा आदर करत होता. देवाचा अभिषेक काहीतरी नसतो प्रियानो, ह्यो अभिषेक आहे म्हणून तुम्ही बंधनमुक्त व्हायला लागलाय. हे मिळवण्यासाठी तो सेवक किती मनाला तयार केला असतो, किती आपल्या जीवनाला पूर्ण देवासमोर समर्पित केलं असतो, गुडघे झिजवला असतो, रडत असतो देवासमोर, आणि अभिषेक तू मिळवतो. आणि जर तुमच्यावर मी प्रार्थना केली नाही तर तुम्ही दोष लावता. तुम्हाला काहीतरी बोललो दोष लावता. तुम्हाला मी मान सन्मान नाही दिला तुम्ही दोष लावता. म्हणून परमेश्वर म्हणतात यो अभिषेक मी ह्याला दिलेला, ह्याला पारखून मी दिलेला, मी याला सामर्थ्य दिलेलं आहे माझ्या सेवकाला. तू कोण मला सांगणार? मी त्याला आईच्या गर्भात निवडलेला आहे. तुम्ही का त्याच्या विरुद्ध? बघा, मोशे विरुद्ध लोकांनी कुरकुर केली, देवानं सगळ्यांना भस्म करून टाकलं. जिवंत ते नरकात गेले. स्वतः त्याची बहीण, सख्खी बहीण मिरिया म्हणणारी मोशे विरुद्ध कुरकुर केली. मोशे हा अभिषक्त देवाचा दास होता. परमेश्वर तिला कोड दिलं, कोणाचा आजार दिला. आज लोक आजारामध्ये जाण्याची कारण
आज लोक श्रापित होण्याची कारण अभिषेकता विरुद्ध नको करतात. हालेलुया. मोठ्या प्रभू म्हणतो तुझं उठणं बसणं निजणं चालणं मी बघतोय. तो आतल्या खोलीत काही बोलला असाल तर मी बाहेर का देऊन तुमचं. आतली खोली म्हणजे तुम्ही मनात काय विचार करताय देव सुद्धा बघतो. मनात काय काय विचार करताय परमेश्वर बघतोय. अभिषेकताचा कसा आदर करताय. म्हणून प्रभू काय म्हणतो थंड पाण्याचा प्याला तो ग्लास जरी तुम्ही त्या सेवकाला दिला आदर केला त्याचा तर तुम्ही आशीर्वादाला मोकळ. त्याच्या पलीकडे केला तर तुम्ही आशीर्वाद मुकला नाही. बरं आता बघा आज हैदराबाद मध्ये मीटिंग होत आहे मोठी आणि त्या जो बाहेरचा सेवक आला त्या सेवकाला भेटण्यासाठी अनेक इंडियामध्ये सेवक तिथे गेले. आदर हे पण अभिषेक पण ते अभिषेकाचा रिस्पेक्ट करतात. मी प्रार्थना केलो कोणतं पडला माझ्या दृष्टीला पास्टर चिल्लरच वाटत. मला जरा वर्ष जरा प्रार्थनेत मला आता पास्टरची गरज नाही. मी गुडगट टेकलो तरी देव उठे अशी बोलणारी अनेक आहे. हालेलुया. हालेलुया. पास्टरने मला बोलले आज का मी चर्चला येत नाही. पास्टर मला विचारत नाही मी काय चर्चला येत. तुम्ही देवावर आणि पास्टरवर उपकार करावा. हालेलुया म्हणाले. पास्टर आम्हाला काय फोन लावतच नाही. हालेलुया. अहो तुम्ही अभिषेकता विरुद्ध सैतान तुमच्या मनात पेरा लागलाय. जर तो सेवक तुम्हाला परमेश्वर समोर प्रार्थना करून मांडत असेल तर तुम्ही त्याला दोष का लावता. हा दोष परमेश्वरापासून नाही. हा दोष सैतानापासून. सैतानाला जो दंड आहे तो तुम्हाला द्यायचा. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वर काय सांगत आहे दाविदामध्ये ते गुण होतं अभिषेकतेच्या विरुद्ध कवाचं बोलायचं नाही. त्याच्या विरुद्ध कृत्य करायचं नाही. आज तुम्ही तिथं चुकताय. म्हणून देवाचं मन जिंकत नाही. म्हणून देवाच्या मनावर राज्य करा. देवाचा अभिषेक दास असला तर त्याचा रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे. आज मी सुद्धा मी करतो म्हणून मला आणखीन आनंद दिली. इम्पार्टेशन मिळते त्यांच्यात एक सहभाग मिळतो मला अभिषेकाचा. आणि माझ्यामध्ये सुद्धा आणखीन दान वरदाने ऍक्टिव्ह व्हायला लागतात. आम्ही सुद्धा आनंद आहे. आज जे तुम्ही पडताय उठताय काही लोक हिलिंग व्हायला डिलिव्हरन्स व्हायला लागल्यात सुटका पावायला लागल्यात निरोगी व्हायला लागल्यात. हे कारण काय म्हणजे अभिषेक आहे देवाचा. ही उपस्थिती आहे आणि ह्या उपस्थितीमुळे आज तुम्ही काय व्हायला बंधनमुक्त व्हायला. आणि ह्या उपस्थितीला आणण्यासाठी आम्ही किती त्यासाठी श्रम केलेला असतो. आम्ही रात्रभर परमेश्वरासंग असतो. आम्ही अगोदर उपवास फास्टिंग प्रेयर मध्ये असतो की प्रभू तुझी आज उपस्थिती येऊ दे. आज या लोकांना मोकळं कर हेलिंग कर यांना आरोग्य दे यांना बंधन मुक्तता दे. असंच उठलोय आम्ही आले इथं बसल्याने प्रेयर करायला असं नाही. आणि जरा जर मी प्रार्थना आज म्हणलो मी तुमच्या आजारांच्यासाठी प्रार्थना करणार आहे बाकींच्यासाठी करणार नाही लगेच तोंड वाकडे नाराज. हालेलुया. पास्टर करंगळी तर ठेवा डोक्यावर. आज नाही म्हणलं तरी मी येणारच आज प्रार्थना. हालेलुया. अभिषेकता विरुद्ध म्हणून शब्द मुखातनं काढू नका. देवाला हे मुळेच म्हणून काय म्हणलेलं माझ्या अभिषेकतांना काय करू नका हात लावू नका आणि माझ्या संदेशांना काय करू नका उपद्रव्य करू नका. काय करू नका उपद्रव्य. आता देव बघा जो व्यक्ती सेवकाच्या विरुद्ध बोललो की अभिषेकता असेल तर त्याला संघर्ष करावा लागतो. त्याच्या घराचं म्हणजे पूर्ण देवाची उपस्थिती निघून जाते. घरात आशीर्वाद निघून जातात. संघर्ष करावा लागणार त्याला येणाऱ्या दिवसामध्ये. आणि तो कितीही देवाला उपवास करून प्रसन्न करायला लागला प्रार्थना करून प्रसन्न करायला लागला तरी देव त्याची प्रार्थना करतात. कारण तो रिस्पेक्ट करायला शिकवते. अधीनता आणि आदर हे दोन्ही गोष्टी करायला शिकवतो. म्हणून येशूने काय केलं शिष्यांचा आदर केला. पाय धुतले. मी प्रभू असून तुमचं पाय धुतो म्हणतात. रिस्पेक्ट केला त्या शिष्यांचा. मी तुम्हाला अधिकार दिलाय भूत काढायला आणि रोग बरे करायला. हालेलुया. हालेलुया. प्रभूंचा प्रभू राजांचा राजा असून तो अभिषेक देऊन रिस्पेक्ट करेल. आज आम्ही हालेलुया. शास्त्र काय म्हणतं बघा. हा अभिषेकांचा आदर हे पॉइंट लिहा. आता तिसरा पॉइंट
देवाला आवडणाऱ्या गोष्टीचं पालन करणं. काय म्हणताय मी? देवाला आवडणाऱ्या गोष्टीचं पालन करणं. हे दावीद नित्य करायचा. देवाच्या विधी असो, देवाचे सानिध्य असो, हे पालन करायचं. देवाच्या विरुद्ध कुठलीच गोष्ट त्याने केला नाही. हालेलुया. प्रभू काय म्हणतो? मी आत्मा आहे, मी तुझ्यामध्ये वास करतो, मी तुझ्या मार्गात येतो. तू नीतीनं चालला तर मी तुझ्यामध्ये ये. हालेलुया. नीतीनं चालला तर मी तुझ्यामध्ये ये. हालेलुया. आम्ही इथं धर्म, जात आणि अंधश्रद्धा अजिबात नाही. इथं सत्याचा प्रसार आणि सत्यामध्ये परमेश्वर. तिथं प्रार्थना डोळे परमेश्वर तुझी आहे, आज माझ्या जीवनात ये. परमेश्वर येत. त्याला लिंबाची गरज नाही, त्याला धागे दोराची गरज नाही, त्याला भांडाऱ्याची गरज नाही, त्याला अंगाऱ्याची गरज नाही, त्याला मूर्तीची सुद्धा गरज, त्याला शुद्ध हृदयाची गरज असते. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाला आवडणाऱ्या गोष्टी दावीद करतो, म्हणून देवाचं मन जिंकतो. हालेलुया. माणसाची मन राखतोय आणि आम्ही काय होतोय? आजारी पडतो, त्रास येतो, संकट येतं, प्रॉब्लेम येतात. आणि तीच माणसं आम्हाला सहाय्य करायला येतात. पुढे लांबून बघतात, फळं घेऊन येतात, काय तर 2 ब्रेडचं पुढं घेऊन येतात आणि वाट बघतात तवा हा गटतो 4 लोकांना. आणि त्यात आणि एक काय म्हणतात त्याला, हुशार लोक असतात ना. हुशार लोक म्हणजे भीती जास्त दाखवतात. होय होय, ह्यो आजार असा होता, ते वाचला नाही माणूस. ते माणूस 4 दिवस जगणार असतो, ते हबकीनच, हे वार्ता ऐकल्यावर आणि त्यातच हबकीनच होतो. हालेलुया. सांत्वनाचे शब्द असतात ते माणसाची. व्यक्ती सांत्वन देतो का? देवापासून खरं सांत्वन मिळतं. म्हणून मी सातत्यानं काय म्हणतो? तुम्ही मरणार नाही, तुम्ही वाचवले किंवा तुम्हाला देव वाचवे. हालेलुया. हा टेस्टिमनी मी जिवंत टेस्टिमनी आहे, साधारण नाही, जिवंत. प्रार्थना केली आणि घडले. मी खोटं बोलत. आमच्या विषयी अनेक टेस्टिमनी आहेत. पॅरलाइज होऊन मी बरा झालो आणि परमेश्वर मला हिलिंग दिली. तिथनं मी देवाच्या संगतात गेलो. हालेलुया. पुन्हा सांगण्यासारखे अनेक आजार मला लागले. त्या प्रत्येक आजारातनं देवानं मला उठवलं. आता ऍडमिट होण्यासारखं काहीच नाही आजार. आणि दर वर्षाला जेव्हा मी देवात नको, तर दर वर्षाला मी काय व्हायचो? ऍडमिट व्हायचो. दर वर्षाला मी डॉक्टरचं मुख बघून यायचो. हालेलुया. तेजस्वी चेहरा त्याचा बघितला की जरा बरं वाटायचं. हालेलुया. हालेलुया. आणि जास्त माणसाचं हेच आहे, काय तर व्हायला आली, डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. प्रभू राहिला बाजूला. डॉक्टरने इंजेक्शन दिलं म्हणून वाचलं, डॉक्टरनं गोळ्या दिलं म्हणून वाचलो. आणि शेवटी डॉक्टरच म्हणते, काय म्हणतो? आता सगळं काय त्याच्या हातात आहे, मला बोलवू नको. हालेलुया. आणि ज्या वेळेला मी प्रभूकडे आलो, मला डॉक्टरची गरज भासली, ऍडमिट व्हायची. आणि माझा तुम्हाला सांगतो, दवाखान्याचा खर्च म्हणजे आठवड्याला, तर आमच्या मम्मीला माहिती वाटतं, 1000 रुपये काय तर आठवड्याला म्हणजे लागत होते. गोळ्या भरपूर द्यायच्या, असा बंडेल असायचा गोळ्यांचा. खाऊ म्हणायचा ते माझा. मडके मडके श्वास क्लिनिक मडके असं दवाखान्यात. हॉस्पिटल सांगलीतलं मोठं हॉस्पिटल आहे. मला पंप दिला दवाखान्याला, पंप असा पंप ओढत होतो एवढं मला. आणि मला बाहेर असं ॲलर्जी सारखं व्हायची. मला भारीतल्या गोळ्या देतात तरी माझा आजार बरा होत नव्हता. ही परमेश्वरची कृपा आहे. प्रभू मध्ये आल्या आल्या सगळ्या आजारातनं परमेश्वरने मला बाहेर काढलं. सगळ्या माझ्या वडिलांनी मला सुद्धा. हालेलुया. हालेलुया. साधा म्हणून मी देवाच्या शोधात नाही, तर मी ही पहिला मूर्तीपूजक होतो. माझी आई सुद्धा मूर्तीपूजक, माझं घरानं मूर्तीपूजक होतं. आम्ही सगळं सणवार करायचं, सगळ्या गोष्टी करत होतो. आमची मम्मी तर कट्टर आणि त्याला आम्ही एखादा शामिल. मी तर सगळ्या देवदेवतांना जाऊन आलो. मी पंडिताला सुद्धा सोडलं नाही, मी मौलानाला सुद्धा सोडलो नाही. अशा गोष्टीकडे मी गेलेलो होतो. पण एक वेळ आली, काय आली? सगळ्या जगानं फसवलं तर परमेश्वराने मला सावरलं.
परमेश्वरानं मार्ग दाखवला आणि त्या मार्गात मी चाललो का नाही, प्रभू लय महान आहे हे मला आणखी मोठ्यानं सांगू वाटतं. आणि तिथलं मग मला ते ऍडमिट व्हायची गरज भासली नाही. माझ्या नाकातनं पायपा घालून माझ्या छातीत सोडली. माझं हृदय असं हलत होतं टीव्हीवर आणि माझे वडील बघून चेक करून पडलेलं ते हृदय. अशा कंडिशन मधनं मला परमेश्वर दाखवलं. जरा हालेलुया. म्हणजे ही किती परमेश्वरची ग्रेस कृपा आहे बघा आपल्या. म्हणून म्हणतो तुम्ही आयसीयू मध्ये असा मूर्तीच्या दरीत जरी असं भेऊ नका, विश्वास मात्र ठेवा देवाचं गौरव बघायचा. तो बाहेर काढतोच परमेश्वर म्हणून. फक्त त्याचं मन राखा, माणसाची मन राखू नका. कारण माणूस मदतीला धावून येत नाही. स्वतः देव म्हणतो संकटात हाक मार, मी तुझ्यासाठी धावणार. हालेलुया हालेलुया. आता त्यानं म्हणलं हे खा, त्यानं म्हणलं ते खा, जरा खोबरं खा. इथं खाण्यावर काही नाही, आज्ञा तोडण्यावर आहे. अनेक सुज्ञ पुरुष आहेत बघा, काय होते त्यांच्याला जायचं, त्यांचं मन राखलं पाहिजे, ते आपल्या कार्यक्रमात येणार नाही. आणि जायचं आणि विश्वासानं खायचं, प्रार्थना करायची. आणि अहो इथं खाण्यामध्ये काय नाही, आज्ञा तोडणे. तुम्ही आज्ञा तोडली देवाची. खाण्यामुळेच सगळं पाप घडलं. आदामाने हवेला काय सांगितलं, खाऊ नकोस, खाल्ली तसली. खाण्यावर सगळं युद्ध घडलेलं आहे. आत्मिकांची अर्धी. हालेलुया म्हणा. हा तुम्ही बघायला जावा, दुःखात जावा, सुखात जावा, सगळ्यांच्या वर आणि ती बाधा आमच्या शरीरामध्ये कार्य करावं लागतं. मग आजारी तयार व्हायला लागतात, मग अनेक त्रासदायक गोष्टी व्हायला लागतात. आणि नंतर मग आम्ही म्हणतो कोण मला यातनं सोडवय, पास्टरला द्यावे आहे, त्याला प्रसन्न करा. सुखादुखात जावा, तुम्ही नाही म्हणत नाही. वारला असेल, आजारी असतील, बघायला जावा, मातीला जावा, सगळ्या गोष्टी. पण जे खाऊ नकोस म्हणलेलं ते खाऊ नका ना. दावीद तसा नव्हता. दावीद देवाचं मन जपत होता. हालेलुया. बघा आणखी तुम्हाला सांगतो पॉइंट, तो कितवा आहे तो पॉइंट? आठवा. उपकार स्मरण करणारा आणि चांगली फेड करणारा होता. काय उपकार कोणाचं विसरत नव्हता. हालेलुया. आज आमच्यामध्ये लय उपकार विसरणारे लोक आहेत. अपकार करतात, अपकार, उपकाराची फेड अपकार करतात. दावीद बघा म्हातारा होता, म्हातारा झाला तरी सुद्धा म्हणते त्या माणसानं तरुणपणात माझ्यावर उपकार केले, त्याच्या घराला तूर राख, असं आपल्या पोराला सांगतो. शेवटच्या काही उपकार न स्मरणारे लोक आज उपकार स्मरत नाही लोक एकमेकाचा, विसरून जातात. बघा मदतीला कोणतं धावून आज तर त्याचा उपकार स्मरण करायला शिका, त्याला दोष लावायला शिकू नका. उसनं घेतला तर उसनं परत फेड केलं पाहिजे. आणि ज्या शब्दात बोलताय तो शब्द ते पूर्ण केला पाहिजे. उसनं घेताय तर नाही, जर उसनं तुम्ही परत फेड करत नाही तर तुम्हाला दुर्जन असं शास्त्र सांगते. काय म्हणते? दुर्जन लोक, वाईट करणार. आणि